शेतकऱ्यांची तहान भागवणारं पैनगंगा नदीवर बांधलेलं आपलं हे येळगाव धरण काल परवाच्या रात्रीच्या दमदार पावसामुळे सकाळी 6 वाजेच्या दरम्यान 70% धरण भरलं होतं आणि 11 वाजता धरण 100% त्या ठिकाणी भरलं। आणि अल निनोचा प्रभाव बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यावर जे सांगितलं जात होतं, अतिशय चिंतेमध्ये आम्ही नगरपालिका प्रशासनाने सगळे शहरवासी होते की आता यावर्षी धरण भरते की नाही भरते, परंतु ईश्वराची कृपा झाली, बुलढाणेकरांची पुण्याही कामात आली आणि आज येळगाव डॅम या ठिकाणी पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। परंतु आणखी संकट समोर असं आहे की आता या धरणावर 40 गावच्या नवीन योजना झालेल्या आहेत आणि त्या योजना जर सुरू झाल्या तर हे धरण फेब्रुवारीमध्येच याचं पाणी संपण्याची शक्यता आहे। एखाद्या वेळेला खडकपुराचं पाणी, ती खडकपुराची योजना ही खूप खर्चिक आहे आणि म्हणून ती योजना शहराची ताण भागवेल, पण आजूबाजूच्या 40 गावांची ताण कोण भागवणार आहे। याच्याकरता आता काल परवाला जी काही पैनगंगा नदीच्या संदर्भाची नदी विभागात मिटिंग झाली तर वैनगंगा नळगंगाचं पाणी खडकीच्या डॅममधून पैनगंगेमध्ये म्हणजे बुधनेश्वरपर्यंत आणता येईल का, ते जर किमान अर्धा टीएमचं जरी पाणी आणता आलं तर ते पाणी डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला या धरणामध्ये सोडता येईल, म्हणजे जेणेकरून निसर्गाच्या शिवाय कृत्रिमरित्या हा डॅम आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी भरता येईल। दुसरा पर्याय असा आहे की या धरणाची हाईट वाढवता येईल का एखाद्या मीटरने, किती जमीन जाऊ शकते, किती घरं जाऊ शकतात, याचा सगळा अभ्यास करून या धरणाची क्षमता कशाही करून वाढवणं आवश्यक आहे, अन्यथा खूप मोठ्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे। जे पाणी वैनगंगा नळगंगा येईल त्याला किमान प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 5-6 वर्ष लागतील आणि तोपर्यंत शेवटचे 2-3 महिने कसे काढायचे हा सगळा विचार या ठिकाणी चालू आहे। परंतु निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादाने चांगला मार्ग यातून निघेल आणि आम्ही चांगला मार्ग काढून पुढच्या काळामध्ये 40-50 वर्ष आपल्याला त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याचा विचार आमचा या ठिकाणी चालू आहे। तुर्तास आजचा जो डॅम भरला याच्यामुळे बुलढाण्याकरांना जो दिलासा मिळाला, मी इंद्रदेवताचे, ईश्वराचे, निसर्गाचे आभार या ठिकाणी मानतो।